कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, कुठे निघालीस? काय करताय तुम्ही? मस्त, खूप हिंमत वाढली आहे तुझी। माझ्या घरात मलाच प्रश्न विचारतेस? तसं नाहीये, पण मी फक्त जेवण घेऊन जात होते। दिसतंय मला। तुझ्या मैत्रिणीसाठी घेऊन चाललीस ना जेवण? तिच्यासाठी इतकी धडपड करतेस ना? आणि तिला मदत करता येत नाहीये म्हणून अस्वस्थ पण झालीये। पण काळजी करू नकोस, आम्ही पण मदत करायला चालूय। तुझी मैत्रीण म्हणजे मेहंदळे कुटुंबाची पाहुणी, आणि तिचा पाहुणचार करायची संधी आम्हाला मिळालीच पाहिजे। हो, आणि मला मित्रमैत्रिणींना मदत करायला खूप आवडतं। अस्मी, ये चल। देवा, मला कळतच नाही का असे वागतात। तू काही चुकीचं घडू देऊ नकोस। आपण आज असं समजू की आपलाच उपवास आहे। हा, आणि असं उपवास काय नवीन आहेत आपल्याला? कित्येक वेळा नुसतं पाणी पिऊन पोटाला कपडे बांधून झोपल्या, मला कळू बी दिलं नाही भूक लागली ती। पण आज उपाशी नाही राहणार तुम्ही। कारण मेहंदळे कुटुंबाची प्रथा आहे, आमच्या दारात कुणीही आलं तरी उपाशी परत जायला नको। नाही म्हणजे तुम्ही कोणत्याही हेतूने आला असलात तरी तुम्ही आमचे पाहुणे आहात। तुमचा पाहुणचार करणं आमचं कर्तव्य आहे। त्यामुळेच मी हे जेवण आणलंय। तुम्ही जेवा, शांत झोपा, आणि मी अशी आशा करते की उद्या सकाळी तुम्ही शांतपणे इथून निघून जाल। वा, या मोठ्या घरात कोणतरी मोठ्या मनाचं हाय म्हणायचं। हा, पण काय ना मॅडम, मला वाटत असेल तुम्ही हे जेवण घेऊन आलाय तर आम्ही निघून जाईन, पण तसं अजिबात होणार नाही। जोपर्यंत माझ्या बहिणीची माफी मागत नाहीत ना, तोपर्यंत आम्ही इथनं हाणणार नाही। सूर्य, शांतपणे विचार कर। विचार करूनच बोलतोय, कारण आमची बाजू खरी आहे। आणि खऱ्या माणसांच्या पाठीशी तुमच्यासारखी सज्जन माणसं असतातच की, नाही का? आम्ही ना समोर आलेल्या अन्नाचा ना कधीच अपमान करत नाही। तुम्ही ना इतक्या प्रेमाने आमच्यासाठी हे जेवण आणलं, त्यासाठी थँक्यू सो मच। मला घरचं काहीच नकोय, मला पण नकोय। आपण उपाशीच बरे, नको या लोकांचा उपकार। भाग्या, हे उपकार नाही, ती काळजी आहे। आणि समोर आलेल्या अन्नाचा असा अपमान करायचा नसतो। हा, हे जेवण मी बनवलंय, ह्याच्याशी बाकीच्यांचा काहीच संबंध नाही। तुम्ही कोणीही जेवणावर राग काढू नका, जेवून घ्या सगळ्यांनी। तुळजा, मी येते। हे सगळं कधीपर्यंत चालणार आहे? आपण स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेणार आहोत का यांच्यावर? मला कळतंय, ते लोक जायला तयार नाहीयेत ना। कसे जाणार? एवढी रॉयल ट्रीटमेंट मिळते तर कसे जाणार? ऐश्वर्या, एक्झॅक्टली झालंय काय? त्या मूर्ख मुलीने त्यांच्यासाठी जेवण बनवलं। जेवण बनवलं? अरे ही तर चांगली गोष्ट आहे ना। हो, नाही, चांगलंच आहे डॅड। इनफॅक्ट ते जेवण मी स्वतः घेऊन गेले। म्हटलं प्रेमाने सॉर्ट आउट करूया। खातिरदारी केली की जातील निघून प्रेमाने, पण कसलं काय, नाही गेले ते। तुझे काय केलंस ते बरोबर केलंस, शेवटी त्यांचे संस्कार त्यांच्यापाशी। तिलोत्तमा प्लीज, हे बघ, कुठल्याही निष्कर्षावर जाऊ नकोस। हो, पण आता सावलीनी त्यांच्यासाठी जेवण बनवलं हे माणुसकीला धरून आहे ना। मग हिने काय चुकीचं केलं? नाही नाही, ऐश्वर्याचंही चुकलेलं नाही, पण आता ते काहीतरी हेतू घेऊन आलेत, तर तो साध्य झाल्याशिवाय ते जातील का? नाही ना। आणि सावलीनी त्यांच्यासाठी जेवण बनवणं आणि त्यांचा आपल्याशी असलेला व्यावहारिक वाद याचा परस्पर काहीही संबंध नाहीये। मी सुद्धा तेच तर म्हणते ना। माणुसकी आपल्या ठिकाणी, व्यवहार आपल्या ठिकाणी।
ऐश्वर्या मी तुला आत्ता सांगते, उद्या जर का ते लोक इथून गेले नाहीत तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. उपाशी होतो ना तोवर भूक लागत नव्हते. आता पोट भरले तर लगेच पण येते. सूर्या, तुमच्यासाठी आणलं. नको. हे बघ सूर्या, वाद आपल्यात आहेत, आपल्यातच राहू दे. त्याचा परिणाम ह्यांच्यावर होऊ नको देऊ. पण त्यांची काय चूक आहे? हे बघ, जरा परिस्थितीचा विचार कर. तुझ्यासोबत 3 मुली आहेत. तू काय रात्रभर जागा राहशील? त्यांचं काय? कुठे झोपणार त्या? जरा विचार कर. हे बघा, आपल्या भांडणाचा आणि ह्या गोष्टींचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही हे घ्या ना. हे बघ, तुमच्या चांगुलपणामुळे मी माझा हट्ट नाही सोडणार. नको सोडू. तू हट्ट सोडावा म्हणून मी हे करत नाहीये. हे बघ, माझ्या घरासमोर माझ्या मित्राचे हाल होत असताना ना मी नाही बघू शकत. आणि तसे माझ्यावर संस्कार पण नाही आहेत. ठीक आहे. आवरलंय ना सगळ्यांचं? मी नाश्त्याची काही सोय होते का हे बघून येते. हा, आलेच. आम्ही नाश्ता घेऊन आलोय तुमच्यासाठी. सूर्या, मला असं वाटतं आपण हे बोलून शांतपणे सॉर्ट आउट करूयात. होय बाबा, मला पण नाही गोंधळ घालायचा. आपण बोलूया शांतपणे. ये. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. जनू, काजू पुढे इथं काय करताय तुम्ही? दादा, तुझ्या रिपोर्ट साठी आलं. अगं तनू, सपोर्ट असतं ते. आपण दादाला सपोर्ट करायला आलोय. तेच ते पुढे. हा दादा, तू अडचणीत आहे हे कळलं. मग आम्ही थांबतोय होय. ही सगळी घेतली लगेच निघलो. आम्हाला प्रॉब्लेम पण कळला आणि हे लोक किती नालायक आहे ना ते पण कळलं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.